पंच पहिला चेंडू राजाचा मकरंद याच्यासाठी सामना करेल मकरंद आणि हा वाईट चेंडू आणि अतिरिक्त 4 धावा अशा 5 धावा मिळत आहेत त्या पहिल्या वाईट चेंडूवरती निओसी संघाला। दुसरा चेंडू राज याचा सुंदर फटका सुंदर गॅप काढलाय एक ओव्हरच्या दिशेने आणि आज 4 धावा या 4 धावे संघाची धावसंख्या होते 9 पहिल्या चेंडूवरती 9 धावा। पुढील चेंडू मकरंद याच्यासाठी पुन्हा फटकावलाय तितकं सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव घेण्यात यश मिळालंय ते मकरंद याला। आता स्ट्राईकला आलाय तो ठाणेश्वर निवासी संघाचा खंदा फलंदाज प्रशांत खास मुंबईवरून स्पर्धा खेळण्यासाठी गावी आलेत प्रशांत। राज याचा पुढील चेंडू प्रशांत याच्यासाठी सुंदर चेंडू नो चेंडू आणि हा चौकार सुंदर गॅप काढलाय मिडलच्या दिशेने आणि 5 धावा मिळाल्या आहेत या 5 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे 15। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा मिडलच्या दिशेने मारलाय चौकार सुंदर फलंदाजी करतोय प्रशांत आपल्या संघासाठी 2 चौकारांशी खेळतोय तो प्रशांत ठाणेश्वर निवासी संघाकडून। पुढील चेंडू राजाचा प्रशांत याच्यासाठी सुंदर फटका तितकं सुंदर क्षेत्ररक्षण थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं होतं आणि अनो चेंडू म्हणजे अतिरिक्त 1 धाव या एका धाव्याने धावसंख्या या 2 धाव्याने धावसंख्या होते ती 21 नो प्लस 1। पुन्हा एकदा 2 चौकारांनी खेळतोय मकरंद सॉरी 1 चौकारांनी खेळतोय तो मकरंद ऑन स्ट्राईकला लेफ्ट हँड बॅट्समन सामना करेल राजाचा। मकरंद राजाचा सुंदर फटका 1 रन घेण्यात यश सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मकरंद आणि प्रशांत यांच्यामध्ये। पुन्हा एकदा प्रशांत बॅटिंग मार्कवर आणि बॉलिंग मार्कवर आहे तो राज फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला मारलाय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि या 4 धावा। धावसंख्या झाली ती 26 कदाचित 2 किंवा त्यापेक्षा जास्त षटकांची धावसंख्या 26 एका 5 बॉल मध्ये कंप्लीट केल्या ती ठाणेश्वर निवासी संघाने। पुढील चेंडू राजाचा सुंदर चेंडू प्रशांत याला काहीसा समजला नाही आणि धाव चेंडू जातोय पण लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते आहे षटक संपतंय षटक संपलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 27 बिनबाद 27 वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेत रावारी संघाकडून बॉलर नेम प्रमोद। पंचांनी बॉलरला नियम व्यवस्थित समजून सांगायचे। थांबा थांबा सुंदर फटका क्षेत्ररक्षण करण्याची संधी होती परंतु हुकलोय आणि 4 धावा मिळाल्या आहेत प्रशांत याला। पुन्हा एकदा पडलं बॉटनर
सामना करेल प्रशांत. निर्धाव चेंडू बॅटची कट घेऊन गेला होता परंतु एक टप्पा कीपरच्या हातात. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव पंचघोषित वाईड. एक अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या होते ती 32. नो चेंडू परंतु डायरेक्ट षटकार मारलाय. एक धाव मिळते आणि इथे घडी बाद होतोय. प्रशांत परततोय पॅव्हेलियन मध्ये. कृपया फलंदाजांनी ग्राउंडच्या बाहेर जायचं नाही दुसरा फलंदाज ग्राउंड मध्ये आल्याशिवाय. सर्वांनी नोंद घ्यायची आहे की दुसरा फलंदाज जोपर्यंत बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येत नाही तोपर्यंत आउट झालेला फलंदाज ग्राउंडच्या बाहेर जाणार नाही. उर्फ बंटी. निवशी गावातील नावाजलेला फलंदाज गोलंदाज मिलिंद. तसंच रावारी गावातील नावाजलेला गोलंदाज फलंदाज पल्लव आगरे बॉलिंग मार्कवर. सामना करेल मिलिंद आणि हा सुंदर फटका आणि आहे 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या होती ती 37. थोडी गडबड झाली होती परंतु बाउंड्री लाईनच्या आतमध्येच बॉल पडलाय आणि एक टप्पा चौकार गेलाय. रिव्हर्स शॉट करण्याच्या नादात डॉट केलाय बॉल. आणि 2 चेंडू शिल्लक. पल्लव आगरे यांच्या षटकातील सुंदर फटका परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. जिथे फटका तिथे क्षेत्ररक्षण सजवलंय पल्लव आगरे यांनी स्वतःच्या गोलंदाजीवर. आता स्ट्राईकला आहे तो मकरंद. ओपनिंगचा फलंदाज मकरंद अजूनही ग्राउंड मध्ये. दुसरं षटक चालू आहे. अजून 2 षटक बाकी आहेत. फिरवण्याच्या नादात गेला होता परंतु सुंदर यष्टीरक्षण रावारी संघाच्या यष्टीरक्षकाकडून आणि षटक संपतंय. 38 धावा रावारी संघाकडून. फुलटा चेंडू फटकावलाय आणि 4 धावा मिळाल्या आहेत मिलिंद याला. मिलिंदच्या बॅटला कट लागतायत आणि कॅच उडतायत परंतु क्षेत्ररक्षकाने झेल टिपण्यात अयशस्वी झालाय आणि हा चौकार मिळतोय तो मिलिंद याला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव चोरून काढली ती मकरंद आणि मिलिंद याने. रनआउटचा चान्स होता आर्यन याला परंतु हुकलाय आणि मिलिंद पुन्हा मकरंद पुन्हा ऑन स्ट्राईकला आलाय. लेफ्ट हँड फलंदाज. नो चेंडू. एका साईडला 6 खेळाडू लागलेत. ही चूक पल्लव आगरे यांच्याकडून अपेक्षित नाहीये. नावाजलेले खेळाडू आहात तुम्ही. ही गोष्ट लक्षात असू द्या. या 5 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 48. सुंदर फटका तितकं सुंदर क्षेत्ररक्षण रावारी संघाकडून. सुंदर गोलंदाजी करतो आर्यन. अक्षय सुंदर फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलाय आणि 4 धाव मिळाले. सुंदर फलंदाजी करतोय मिलिंद पड्यार. आपल्या जुन्या फॉर्म मध्ये दिसतोय मिलिंद पड्यार. पुन्हा एकदा अक्षय बॉलिंग मार्कवर आणि हा वाईड चेंडू आणि एक अतिरिक्त नो चेंडू डायरेक्ट क्रीजच्या बाहेर पडलाय. नो चेंडू एक अतिरिक्त धाव. शेवटचा चेंडू
आताचा चेंडू हा निर्धाव चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू, डेड बॉल. सुंदर फटका आणि गचाळ क्षेत्ररक्षण. राज यांचा आज दिवस दिसत नाहीये. काल खूप चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत होते रावारी संघाकडून, परंतु आज त्यांचा दिवस खराब आहे असं वाटतो, कारण का षटक पण चाललं नाहीये आणि बॉल पण हातामध्ये भेटत नाहीये. ठीक आहे, स्कोर झालाय तो 58. बॉलर नेम ईशान. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन आलाय तो रावारी संघाकडून ईशान. सामना करेल मकरन. पहिला चेंडू फुलटच चेंडू आणि वळवलाय आणि मिळालाय तो चौकार. या 4 धावांनी धावसंख्या होती ती 62. पुन्हा फटकवलाय आणि पुन्हा मिसफिल्ड होते, पुन्हा चौका जातोय. पुन्हा एकदा अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि आता आलाय तो मकरन. 4 चौकारांनी खेळतोय. सॉरी, मिलिंद. नो चेंडू आणि नो चेंडूवरती मारलाय षटकार. ताकदीने मारायच्या नादात गेलाय तो 6 धावा. इथे मिलिंद आवडतोय आणि मिलिंदची जागा घेण्यासाठी येते. कृपया लक्ष द्या, कुणीही फलंदाज दुसरा इन झाल्याशिवाय, आउट झाला फलंदाज, बाहेर जाणार नाही. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पल्लव यांच्याकडून. दोन शिल्लक. स्ट्राईकला आलाय तो मकरन. पटकवला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. 3 धावा अडकवल्यात. 1 धाव घेण्यात यश मिळालंय ते मकरंद आणि दशरथ याला. पुन्हा एकदा दशरथ स्ट्राईकला 1 धाव्याने खेळतोय. चौका मारण्याचा प्रयत्न असेल. फटकवलाय आणि हा 4 धावा भेटतायत आणि खरोखर चांगला स्कोर केलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 74. आणि दुसरा प्री क्वार्टरचा सामना रंगणार आहे तो खावडी खडकवाडी विरुद्ध जांगलदेव खावडी विरुद्ध अचलेश्वर रुंब. सुंदर क्षेत्ररक्षण बावा याच्याकडून. गोलंदाजी मार्कवर आहे तो प्रशांत. फलंदाजी करतोय. मी विनंती करतो की सुरेश भालेकर यांनी टॉस करून घ्यायचा आहे. खावडी खडकवाडी अचलेश्वर रुंब दोन्ही संघांमध्ये. प्रशांत बॉलिंग मार्कवर. सामना करतोय पल्लव. सुंदर फटकवला चेंडू. पल्लवला गॅप भेटत नाहीये. बॉल जात आहे फिल्डरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा फटके मारतोय परंतु गॅप भेटत नाहीये. थोडासा चल बिचल चाललेला. फटके चांगले आहेत, सुंदर फटके, परंतु गॅप शोधतोय. आता वेगळा प्रयत्न करण्याचा वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 0. या स्पर्धेतील ही दुसरी मिडन ओव्हर. पहिली मिडन ओव्हर काढली होती ती मधुकर जाधव. आणि दुसरा मिडन ओव्हर काढली ती प्रशांत.
ठाणेश्वर निवसी संघाकडून. आता गोलंदाजीसाठी आलाय तो. गोलंदाजाचं नाव राज. एका ओव्हर मध्ये 25 धावा. पुन्हा एकदा राज बॉलिंग बरोबर सामना करेल निशांत. फुलटा चेंडू परंतु आउट आहे. एज लागली आणि बॅट्समनच्या पायाला लागला बॉल आणि झेल पकडलाय तो मकरंदने. कृपया कोणीही प्लेयरांशी बोलू नये, पंचांशी बोलावं. मिलिंद पड्यार हसी मजाक मध्ये चाललेला हा गेम, परंतु तितका सिरियसली. दोन्ही संघ पंचक्रोशीतले आहेत, जवळचे आहेत, एकमेकांना ओळखणारे आहेत. त्यामुळे हार जीतचा प्रश्न आहे म्हणून साठी हा झगडतोय प्रत्येक संघ. वाईड चेंडू, वाईड प्लस. ओके, पंचांचा निर्णय थोडा मागे येतो आणि बॅट कट आहे. 4 धावा मिळाल्यात. सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण निओशी संघाकडून. पुन्हा एकदा राज बॉलिंग मार्कवर सामना करेल. फलंदाजाचं नाव गणेश. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव. या एका अतिरिक्त धावेने धावसंख्या होते ती 5. अजूनही जिंकण्यासाठी 70 धावांची गरज. राज पुन्हा बॉलिंग मार्कवर. फुल टॉस चेंडू होता परंतु फलंदाजाला घेता नाही आलाय. पुन्हा एकदा शेवटचे 2 चेंडू. काय करतोय फलंदाज गणेश. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती षटकार मारलाय. षटकार पण आउट झालेत आणि हिट विकेट पण आउट झालेत. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि गणेशाची जागा घेण्यासाठी येतोय तो अक्षर. पाच झाले. शेवटचा चेंडू राजाचा. अक्षय याच्यासाठी टॅप शॉट मारण्याचा प्रयत्न, तो बॅटवर आला नाहीये आणि षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 5. चांगलदेव खावडे आणि अतलेश्वर ऋण या संघामध्ये टॉस झाला आणि त्याच्यात अतलेश्वर ऋण संघाने टॉस जिंकून प्रथम हा चौका मिळतोय. अतलेश्वर ऋण संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चांगलदेव खावडी या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय. सगळ्यांना विनंती आहे, कृपया ज्यांची बॅटिंग बॉलिंग असेल त्यांनी डगआउट मध्येच थांबायचं आहे. पॅव्हेलियनच्या दिशेने कुणी यायचं नाही. पल्लव आणि षटकार. पल्लव याने मनावर घेतलंय. 12 चेंडू 12 षटकार. परंतु ठीक आहे, चांगला प्रयत्न होता, चांगलं प्रदर्शन केलं रावारी या संघाने. अटीतटीचे सामने खेळून इथपर्यंत पोहोचले होते. हार जीत. सुंदर फटका, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्याची यश मिळाले अक्षय यांनी. सार्थक याला. छोटू याचा पुढील चेंडू. फटका चांगला आहे. 1 धाव मिळाले. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय.
सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितका सुंदर थ्रो आणि षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 12. आता विजय रावारी संघापासून लांब जातोय, परंतु प्रयत्न त्यांनी सोडले नाहीयेत. एक धाव घेत आहे.